श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। वंदू विघ्नहरा पार्वती कुमरा नमो ते सुंदरा शारदेसी। गुरुची त्रयमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात ख्याती नृसिंह सरस्वती। भक्तांसी सारथी कृपा सिंधू भक्ता वेद वाखाणिता त्रयमूर्ती गुरुनाथा म्हणोनिया। गुरुवाणी पुष्प 3 मधील एका बुद्धिवाद्याशी संवाद या अध्यायाचे मी पठण करीत आहे। या अध्यायात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, माझ्याकडे एक गृहस्थ आले होते। ते एक लहान कारखानदार होते। ते मला म्हणाले की मी बुद्धिवादी आहे। मी त्यांना विचारले की बुद्धिवादी म्हणजे काय? तेव्हा ते म्हणाले, डोळ्यांना जे दिसते तेच खरे मानणारे। मग मी विचारले, तुम्ही तुमच्या गावाहून नगरला आलात, तुमचे आईवडील ठाण्याला आहेत, परंतु ते आता तुमच्या डोळ्यांना दिसत नाहीत, तेव्हा ते मृत समजावेत का? हे थोतांड आहे असे समजावे का? तुम्हाला तुमचे आईवडील आता तर दिसत नाहीत, तेव्हा त्यांचे अस्तित्व नाही असं समजायचं का? काय हरकत आहे त्याला? तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, असे कसे त्यांना मृत समजावे? त्यानंतर मी त्यांना म्हणालो की जे डोळ्यांना दिसते त्या पलीकडे सुद्धा काही आहे, त्याचा अनेक सत्पुरुषांना अनुभव आलेला आहे, परंतु परंपरेनुसार संत पुरुष परमात्म्याचे अस्तित्व मान्य करीत आलेले आहे। प्रत्येक धर्माने ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेले आहे। तुम्हाला ईश्वराचे अस्तित्व मान्य नसेल तर तुम्ही ईश्वराला मानू नका, मात्र तो नाही असे तुम्ही म्हणू नका। तुम्हाला तसे बोलण्याचा अधिकार नाही। तुम्हाला अनुभव आला नाही म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाही असे कसे म्हणता येईल? तुम्ही ईश्वराविरुद्ध बोलता, तुमच्या पापाचा घडा भरत आला आहे म्हणून तुम्ही असे बोलता। जेव्हा विनाशाची वेळ आलेली असेल तेव्हा माणूस उगीच ईश्वराच्या वाटेला जातो। तुम्ही ईश्वराबद्दल, साधू संतांबद्दल असे अकारण बोलू नये। रावणाला रामाची भीती होती तर कंसाला कृष्णाची भीती होती। त्यांच्या हातांनी त्यांचा नाश झाला। तुम्ही लोक ईश्वराबद्दल अपप्रचार करीत आहात, हे चांगलं नाही। जे लोक तरुणपणी कमालीचे उद्धट वागत असतात, ईश्वराविषयी अपशब्द वापरत असतात, तेच लोक म्हातारपणी गलितगात्र झाले, शरीराने कमकुवत झाले, परावलंबी झाले की त्यांना मुलाबाळांचा आधार मिळत नाही। शेजारी लोक त्यांना मानत नाहीत, त्यांना त्यांच्या कर्माचे विपरीत परिणाम भोगावे लागतात। काही नास्तिक लेखकांची पुस्तके व ग्रंथ वाचून असे विपरीत मत बनवायचे नसते। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही कारखानदाराची कारखानदारी कायम चांगली चालत नाही। काही वेळा कारखानदारी चालत नाही व नुकसान होते। दैव केव्हा फिरेल हे सांगता येत नाही। दैव आपल्या हाती नसते। तुम्ही देवाबद्दल असे शब्द कोणासमोर उच्चारता? आमचे सर्व आयुष्य आम्ही परमार्थात घालवले आहे, तुमचा दर्जा तरी काय आहे? आम्ही अनेक कारखानदार व कोट्याधीश पाहिले आहेत। जेव्हा तुम्हाला आयुष्यात फटके बसतील तेव्हा तुम्हाला दैव व देव आठवेल। एवढे मी बोलल्यानंतर तो गृहस्थ वठणीवर आला। त्याने कबूल केलं की दैव आपल्या हाती नसते, हे खरे आहे। दैव माणसाला ताब्यात ठेवता येत नाही। पाहता पाहता रावाचे रंक होतात तेव्हा तुम्ही उगीच ईश्वराच्या वाटेला जाऊ नका व त्याची अवकृपा ओढवून घेऊ नका। ईश्वराविरुद्ध बोलून संकट ओढवून का घेता? काळाची पावले ओळखा। जर तुम्ही अयोग्य वागलात तर तुमची मुलं काय म्हणतील? तुम्ही बुद्धिवादी आहात तर माझ्या दर्शनाला कशाला आलात? ते गृहस्थ म्हणाले, माझ्या मनात आपल्या दर्शनाची इच्छा झाली म्हणून दर्शनासाठी आलो। तर मी म्हणालो, माझे सर्व आयुष्य ईश्वर सेवेत व परमार्थात व्यतीत झाले आहे। तुम्ही नास्तिक म्हणवता, मग माझ्या दर्शनासाठी कशाला आलात? तुम्ही ताक मागायला जाता व भांडे लपवता, असा तुमचा प्रकार आहे। पण लक्षात ठेवा की आपण फार बुद्धिवादी आहोत असे म्हणून तुमचे माझ्यावर वजन पडणार नाही। तेव्हा ते गृहस्थ उद्गारले की मी आपल्या दर्शनासाठी पुन्हा येईल। त्यांना त्यांची चूक कळली।
केवळ 5-10 लाख रुपये असले की आपले कोण काय करणार अशी भावना अशा लोकांच्या मनात येते. परंतु लक्षात ठेवा की देवता काय करेल हे काही सांगता येत नाही. एक वृश्चिक राशीचे गृहस्थ आहेत. त्यांना 7.5 होती. ते गृहस्थ फार फुशारकीने म्हणत की अहो मला 7.5चा काही त्रास नाही. तेव्हा मी त्यांना म्हणालो, असा वृथा अहंकार ठेवू नका. पुढे असे घडले की ते पोहायला गेले. अचानक त्यांच्या पाठीत लचक भरली. डॉक्टरला दाखवले तेव्हा त्यांनी काही दिवस पालथे पडून राहण्यास सांगितले. तेव्हा त्यांना 7.5 म्हणजे काय ते कळले. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपला आजचा दिवस चांगला गेला व उद्याचा दिवस कसा जाईल याचा विचार करायला हवा. 7.5 ही देवाला सुद्धा चुकली नाही. एकदा शनी महाराज भगवान शंकराला म्हणाले की मी उद्या तुमच्या राशीला येत आहे. भगवान शंकर म्हणाले, बरं या. मग शंकर भगवान ध्यानस्थ बसले. काही दिवसांनी भगवान शंकर शनी महाराजांना म्हणाले की तुम्ही माझ्या राशीला येणार होतात, त्याचं काय झालं? तेव्हा शनी महाराज भगवान शंकरांना म्हणाले, मी येणार म्हणून तुम्ही ध्यानस्थ बसलात हे काय कमी आहे? 7.5 ही खुद्द देवतेला सुद्धा सहन करावी लागते. तेव्हा तुमच्या आमच्यासारख्यांची काय कथा? आपण आपली परिस्थिती, आपला दर्जा कायम लक्षात ठेवला पाहिजे. आपल्याला शेपूट डोक्यावर काढण्याचा अधिकार नाही. तो अधिकार मारुती रायाला मात्र आहे. आपणास फक्त शेपूट हलवण्याचा अधिकार आहे. देवाला नेहमी असे सांगावे की देवा, तुझ्या इच्छेनेच माझे आयुष्य इतक्या चांगल्या तऱ्हेने चालले आहे. पण असे होत नाही, कारण सर्वसामान्य माणसाला फार अहंकार असतो. सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यांच्या कृपेने संकट निवारण होते व सुखाची शक्यता निर्माण होते. आम्ही ईश्वराला मानणारे व पूजन करणारे लोक आहोत. आमच्या वाटेला कोणी गेले की ईश्वर त्याची योग्य दखल घेत असतो, असे आमचे अधिकार आहेत. एक गृहस्थ म्हणाले की आजपर्यंत आम्हाला थोर संत पुरुषांची भेट झाली नाही. जे आम्हाला भेटले ते दिखाऊ होते. त्यांचे वर्तन म्हणजे एक थोतांड होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुमचे दैव उणे म्हणून तुमची अपात्र लोकांशी भेट झाली. तुम्ही प्रयत्नशील होतात म्हणून आता तुमची माझी भेट झाली आहे. तेव्हा देवावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा व स्थिर व्हा, तरच तुमचे कल्याण होईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायाचे पठण करण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.